येवला येथील रेंडाळे न्यारखेडे ग्रुप ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाचा अनागोंदी कारभार उघड। रस्ता एक, योजना अनेक। ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराबाबत दोषींवर कारवाईसाठी ग्रामस्थ आक्रमक। येवला तालुक्यातील रेंडाळे येथील ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोग व मनरेगा अंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी 26 जानेवारी 2026 रोजी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ आहेर व संजय चिखले यांच्यासह ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणानंतर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले होते। कारण रेंडाळे न्यारखेडे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये मनरेगा अंतर्गत झालेला भ्रष्ट कारभार, रस्त्यांच्या कामांचे मोजमाप, बिहार पॅटर्न अंतर्गत लागवड करण्यात आलेल्या 5000 झाडांची प्रत्यक्ष गणना, तसेच 2022 ते 2026 या कालावधीत 15व्या वित्त आयोगाअंतर्गत दलित वस्ती, ग्रामनिधी आणि जलसुविधा योजनांमधील खर्चाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या उपोषणकर्त्यांकडून करण्यात आल्या होत्या। म्हणून या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने स्वतंत्र चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते व सदर समितीने 15 दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासनही देण्यात आले होते। यासोबतच प्रलंबित निविदा 2 दिवसांच्या आत उघडण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस देण्यात आल्या होत्या व चौकशी अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत संबंधित ग्रामपंचायत ग्राम अधिकाऱ्यांचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात काढून घेण्यात आला आहे असे सांगण्यात आले होते। याचाच एक भाग म्हणून बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी चौकशी समितीने प्रत्यक्षात पाहणी केली। यावेळी शासनाच्या चौकशी समितीस तक्रारदार यांनी ग्रामसेवकाचा व ठेकेदारांचा अनागोंदी कारभार निदर्शनास आणून दिला। यात प्रामुख्याने बिहार पॅटर्न अंतर्गत केलेली वृक्ष लागवड ही 5000 सांगण्यात आली आहे व प्रत्यक्षात जिवंत झाडे 1900 तर मयत 700 झाडे असल्याने ही मोठी तफावत असून अधिकचे पैसे लाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच न्यारखेडे येथे रोजगार हमी योजनेतून दाखवण्यात आलेल्या रस्ता व दाखवण्यात आलेले कामाचे फोटो, देण्यात आलेल्या रस्त्याचे नाव आणि अंगणवाडी ते उर्दू शाळा असे रस्त्याचे काम असून प्रत्यक्षात ह्या लगतच्या खोल्यांमध्ये 10 ते 15 फूट अंतर आहे। मात्र दुसऱ्या ठिकाणी झालेला रस्ता दाखवण्यात आला आहे। यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। प्रत्यक्षात दाखवण्यात आले आहे व हा रस्ता जागेवर दिसत नसून दाखवण्यात आलेला रस्ता हा वेगळ्या योजनेचा असून यावर एका बाजूने खडीकरण तर दुसऱ्या बाजूने कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे। म्हणजे रस्ता एक, योजना अनेक असा प्रश्न निर्माण झाला आहे। मात्र या सर्व चौकशीत शासनाची चौकशी समिती कितपत खरा अहवाल तयार करते याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे। कारण ही चौकशी समिती केवळ दिशाभूल असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। कारण बिले अदा झाल्यानंतर त्वरित चौकशीसाठी तक्रारदारांनी मागणी केली होती। मात्र पंचायत समिती कार्यालयातील अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी तब्बल 4 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी घालवल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। तसेच झालेल्या चौकशीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारलेल्या दोषींवर खरंच कारवाई होणार का असा ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केलाय। म्हणूनच या चौकशीकडे पूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे। आज आपण प्रत्यक्ष न्यारखेडा या गावामध्ये आहोत आणि ज्या रस्त्यासंदर्भामध्ये नवनाथ आहेर आणि संजय चिखले यांनी तक्रार केली होती त्या रस्त्याची शहानिशा करण्यासाठी आपण थेट या ग्राउंडवरती आहोत। आणि आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे जी आहे ही जी इमारत आहे ती अंगणवाडीची आहे आणि या अंगणवाडीच्या इमारतीमध्ये या ठिकाणी जो आहे त्यांचा स्टॉप आहे, ज्या काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आहे त्यासुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। म्हणजे एकंदरीतच ही जी आहे अंगणवाडीची इमारत आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर जिल्हा परिषदेची शाळा आहे। या ठिकाणी आज त्यांचं फूड फेस्टिवल आहे आणि फूड फेस्टिवलच्या निमित्ताने आपण जर बघितलं तर या ठिकाणी मुलं जी आहे त्यांनी आपली आपली छोटी छोटी दुकानं लावलेली आहे आणि समोरच या ठिकाणी जी आहे जिल्हा परिषदेची इमारत आहे। जवळपास 3 ते 4 खोल्या या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या ज्या आहे आपल्याला दिसत आहेत। आणि एकंदरीतच जे आहे दोघांमधलं जर अंतर आपण बघितलं तर केवळ जे आहे 15 ते 20 फुटाचं अंतर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। मग नेमकं आता जे अधिकारी आहेत चौकशी समितीचे त्याचे जे इंजिनियर आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहे।
त्यांच्याशी आपण प्रश्न करणार आहोत आणि नेमकं या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर रस्ता हरवलाय नेमका कुठं. म्हणजे या ठिकाणी नवनाथ आहेर आणि संजय चिखले यांनी उपोषणाला बसून या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला होता आणि त्यामुळे या आरोपामध्ये तथ्य नेमकं काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि म्हणून याची थेट बातचीत आपण करणार आहोत अधिकाऱ्यांशी आणि जाणून घेणार आहोत का याची सत्यता नेमकी काय आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या ठिकाणी अंगणवाडी ते जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा या संदर्भामध्ये जो प्रश्न विचारलेला होता तो या ठिकाणी सरपंच आहेत. तुम्ही रेंडाळे नेहारखेडा ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच आहात. हो. आणि तुमच्याच कार्यकाळामध्ये हे सगळं काम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे उपोषणकर्ते आहेत त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेले आहे की अंगणवाडी आणि जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा आपण जर ऑन रेकॉर्ड जर बघितलं तर या ठिकाणी अर्धा किलोमीटरचं हे अंतर आहे संपूर्ण. परंतु आपण जर प्रत्यक्ष जर बघितलं तर या ठिकाणी दोन्ही शाळामध्ये प्रत्यक्ष 10 ते 15 फुटाचंच अंतर आहे. नेमका हा रस्ता कुठे केला हे आम्हाला मग सांगा. रस्ता इडून पाठी मागून काढलेला आहे. सांगा ना कुठे आहे तो तुम्ही तो दाखवणार आहात पाठीमागून का. काढलेला आहे. अच्छा. हा शाळेच्या पाठीमागून काढलेला तर आहे. शाळेपर्यंत आहे. तिथून बाकी काही वस्तीवर गेला आणि काही गावांतर्गतून निघालेलं आहे जेणेकरून पोरांना शाळेत यायच्या दृष्टीने लोकांची सोय होईल या दृष्टीने आपण रस्ता सर केलेला आहे. पूर्वी रस्त्यावर खड्डे होते त्यामुळे त्या एमआरटीच्या माध्यमातून त्यांनी त्या मुलांना शाळेला जाण्याच्या दृष्टीने त्यांनी तो रस्ता तयार केलेला आहे. आज रोजी तो रस्ता भरतो. पूर्वी जे तांत्रिक अधिकारी होते जगताप त्यांनी पण तो रस्ता जागेवरून प्रत्यक्ष मोजमाप घेऊन त्या कामाची पाहणी करूनच ऑन रेकॉर्ड केलेले आहे. मला हे सांगा का हा जो रस्ता आहे तो MB रेकॉर्डमध्ये तुमचं जे MB रेकॉर्ड असतं त्याच्यामध्ये तशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे का. हो साहेब त्या तशा प्रकारचं वर्णन आमच्या MB मध्ये त्यावेळेस जगताप होते TO त्यांनी सुद्धा व्यवस्थित केलेले. आम्ही पाहणी केली त्यावेळेस योग्यरित्या तशा प्रकारचं तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल. आमच्याकडे फोटो आहेत साहेब. नाही डॉक्युमेंट्स आहेत का. डॉक्युमेंट्स आहेत MB आहे तुम्ही दाखवू शकणार आहेत हो. का. बरं. या ठिकाणी जे आहे प्रत्यक्ष आपण त्या डॉक्युमेंटची सुद्धा शहानिशा करणार आहोत. त्या संदर्भामध्ये असणारे जे पुरावे आहेत ते आम्हाला या ठिकाणी सादर करावे. हे जे आहे क्या नाम है तुम्हारा. नवाज मुल्तानी. नवाज मुल्तानी. तुमने ये काम लिए थे क्या. नाही, ये ग्रामपंचायत एजन्सी. ग्रामपंचायत. अच्छा. या ठिकाणी जे आहे त्याचे जे काम करतानाचे फोटो या ठिकाणी ते जे आपल्याला दाखवत आहे मात्र प्रत्यक्षात हे काम कुठलं आहे हे आता आम्ही याची शहानिशा करू शकत नाही. पण प्रत्यक्ष आपण जे आहे ज्यावेळेस शाळेवर जाऊ त्यावेळेस या दाखवणाऱ्या फोटोंची प्रत्यक्ष शहानिशा जी आहे होणारच आहे. आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर चौकशी समितीसुद्धा या ठिकाणी आहे. त्यांच्या फोटोमध्ये दाखवलेले जे आहे या ठिकाणी खडीकरण होताना सुद्धा दाखवलेलं आहे. लोलरचे फोटो आहे परंतु हे प्रत्यक्षात फोटो कुठले आहे याचं लोकतंत्र किंवा SD9 याचं जे आहे समर्थन करत नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून जे आहे संपूर्ण जे आहे नेहारखेडा गावातील जे आहे ग्रामस्थ देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासमोरच संपूर्ण या प्रकरणाची आपण जे आहे लोकांसमोर सत्यता जी आहे ती ठेवणार आहोत. आणि ही संपूर्ण तत्कालीन जे आहे ग्रामसेवक आहे. तुमचं काय नाव आहे सर. भामरे. ओके. तत्कालीन नवीन आलो तो. अच्छा. या ठिकाणी जे आहे तत्कालीन जे ग्रामसेवक आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी फोटो आहे. आणि आज आता आपण याच्या पुढे जो आहे ज्या ठिकाणी काम झालेलं आहे प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत. एक मिनिट. या ठिकाणी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा ते अंगणवाडी हा जो रस्ता आहे तो या ठिकाणी गावामध्ये मुलांच्या सोयीकरता फिरवण्यात आला अशा प्रकारचं या ठिकाणी अधिकाऱ्यांचं सांगणं आहे. तर प्रत्यक्ष आपण ज्या ठिकाणी उभं आहोत हा रस्तासुद्धा त्याच निधीतून झाला आहे असं या ठिकाणी यांचं म्हणणं आहे. तर जे तक्रारदार आहेत आपल्यासोबत आहेत ते त्याला डिनाय करतायत. त्यांचं म्हणणं आहे की जो निधी त्यांना प्राप्त झालेला होता प्रत्यक्षात तो गावठाणमध्ये वापरण्यासाठी दिलेला होता आणि ही जी जागा आहे ती प्रत्यक्षात जी आहे अतिक्रमित आहे आणि अशा अतिक्रमित जागेवरती आपल्याला तो रस्ता किंवा काम करता येत नाही. आपल्यासोबत आहेत सचिन आहेत. बोला काय. नवनाथ आहेत. हा जे रस्ता जो आहे तर हे अतिक्रमण जागा आहे आणि गावठाण जे आहे तर गावठाणामध्ये अंगणवाडी ते जिल्हा परिषद उर्दू शाळा हा फक्त 10 फुटाचा अंतर आहे. हे फक्त अधिकाऱ्यांनी कुठलेही तरी फोटो समजा गाव म्हणून कुठेही बी दाखवायचं त्यांचं काम चालू कुठेतरी आपल्याला झाकाडाला करायचं काम चालू झालं आहे. पण मग आम्हाला असं म्हणायचं आहे की हा अंतरसुद्धा त्यांनी 700 म्हणजे अर्धा किलोमीटर असा दाखवला आणि तो ॲक्च्युली तेवढा नाही. हे फक्त 10 फुटाचाच अंतर आहे.
परंतु ते अतिक्रमणामध्ये दाखवत आहे. आणि हे जे जागा आता आपण सिमेंट याच्यावर बसलो ती PWDचा रस्ता झाला आहे. म्हणजे प्रत्यक्षात ते समाधानी नाहीत त्यांच्या उत्तराने. आपल्याकडे युवदाचे जे आहे अधिकारी आहेत कुलकर्णी साहेब, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. कुलकर्णी साहेब, मला सांगा, तुम्ही प्रत्यक्ष त्या जागेवर आहात, आज तक्रारदार सुद्धा सोबत आहेत, ज्यांनी रस्ता केला आहे ते सुद्धा तुमच्या सोबत आहेत, या गावच्या सरपंच आहेत. काय सांगाल तुम्ही, काय वाटतं? आता या ठिकाणी हे जे काम आहे हे मकरार वयोमधून झाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण, आता माझ्याजवळ कागद आहे हा, ओके, या योजनेअंतर्गत झाले. याच्यामधला जो कामाचं नाव आहे ते गावांतर्गत रस्ता असं नाव आहे. याच्यामध्ये काही असं या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत असं काही उल्लेख त्याच्यामध्ये जरी असला तर त्याच्यामध्ये गावांतर्गत हाही उल्लेख आहे. त्यामुळे त्याला काही ब्रँचेस असू शकतात. त्यामुळे हा या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतच आहे असं काही त्यामध्ये नाही आहे. त्याला वेगळ्या ब्रांचेस आहेत, वेगळ्या ब्रांचेसवरती काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते काम व्यवस्थित आहे. आता हे नंतर काम PWDने त्याच्यावरती कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. कुठलंही जो खडीकरण केलं जातं ते काय फक्त बेस म्हणून केलं जातं, त्यावरती त्याला इम्प्रूव्हमेंट असतात. पुढे डांबरीकरण त्याच्यावरती होतं किंवा दुसरा लेअर खडीकरणाचा होतो, त्याला काय आयुष्य असतं. सर्वसाधारणपणे त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड खडीकरणाचा हा 6 महिन्यापेक्षा जास्त नाही आणि खडीकरण काही कुठलंही साधारणपणे सर्वसाधारणच्या अनुसार 2 वर्षाच्या वर टिकत नाही. आता हे जे काम आहे हे काम होऊन जवळ 3-4 वर्ष आले, आजही रस्ता चांगल्या अवस्थेत आहे. जरी मी म्हणतो की त्याचं आयुष्य नाही, पण तरी तो रस्ता चांगल्या अवस्थेत आहे. त्याचा बेस म्हणून वापर करून त्यावरती PWDने काम केलेलं आहे. वरती लेअर त्याच्यावरती पडत राहणार आहेत आणि हे कामं वरती अजून इम्प्रूव्ह होत राहणार आहेत. आज एक लेअर पडला, उद्या अजून कुठला एखादा लेअर पडू शकतो. तर काही रस्ता त्याच अवस्थेत काही राहणं अपेक्षित नाही आहे. त्याला इम्प्रूव्हमेंट आहे, दर्जोन्नती आहे, प्रत्येक गोष्ट आहे, त्याला ग्रेड त्याची इम्प्रूव्ह होत राहणार आहे. आणि आता या गोष्टीला आता कमीत कमी 4 वर्ष झालेले आहेत, 4 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाले. मुळात या ठिकाणची आता तक्रार ही अप्रस्तुत आहे, तरी सुद्धा रस्त्याची क्वालिटी चांगली आहे. आजही रस्ता सुस्थितीत आहे आणि रस्त्याला वेगळ्या ब्रांचेस आहेत. सगळेजण म्हणतात रस्ता मोजून घ्या, लगेच ताबडतोब रस्ता मोजून घेऊ आपण आणि ऑन रेकॉर्ड रस्ता मोजून घेऊ, म्हणजे प्रश्न मिटून जाईल. या ठिकाणी अधिकारी आहेत, त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं का प्रत्यक्षात या ठिकाणी ज्यावेळेस खडीकरण केलं त्याची जी लाईफ असते ती 6 महिन्यापेक्षा अधिक नसते. परंतु ज्या ठिकाणी त्यांनी कागद दाखवलेला आहे आणि त्या कागदामध्ये असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे की गावांतर्गत रस्ता, आणि त्या अनुषंगाने या रस्त्याला जे आहे ब्रांचेस असू शकतात आणि त्यामुळे या गावामध्ये त्यांनी जो आहे हा रस्ता केलेला आहे. परंतु या ठिकाणी त्याचबरोबर त्यांनी आपल्याला असं सुद्धा सांगितलेलं आहे की हा रस्ता आपण प्रत्यक्ष मोजून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याची शहानिशा करून तो रस्ता 500 फुटाचा आहे की नाही याच्यावरती शिक्कामोर्तब मात्र होणार आहे. काम व्हायला पाहिजे.